मित्रो, जय महाराष्ट्र. आज नमस्कार चमत्काराऐवजी चक्क जय महाराष्ट्र. आश्चर्य वाटलं असेल ना. खरं तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मी मूळचा जय महाराष्ट्रवालाच आहे. खेतवाडीत जन्मलो वाढलो. तो काळच असा होता की शाखा ही शाळेइतकीच नेमाची झाली होती. संघाच्या शाखेत मी जायचो स्वतःहून आणि शिवसेनेच्या शाखेत जायचो ते वडिलांचा हात धरून. शाखा चुकली नाही ना, ती नाही. शाखा हा नित्यनेमाचा विषय झाला होता. नकळत्या वयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रभाव पगडा मनावर झाला. खरं तर भाषणं कळण्याचं वय नव्हतं ते. आवाज मात्र मनावर गारूड करून गेला होता बाळासाहेबांचा आवाज. त्या आवाजानं माझ्या बालबुद्धीला ग्रासून टाकलं होतं. पार्कातल्या सभांना एकटं जायची परवानगी नव्हती म्हणून फक्त वडील सोबत असतानाच साहेबांच्या सभा ऐकायला गेलो. पण आमच्या गिरगावात, खेतवाडीत, कुंभारवाड्यात आमदार चंद्रकांत पडवळांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जायचा योग यायचा. 2-in-1चा जमाना होता, 2-in-1 कॅसेट प्लेअरचा. त्या काळात बाळासाहेबांची शिवतीर्थावरची भाषणं, कुणीतरी रेकॉर्ड केलेली भाषणं कॅसेटच्या माध्यमातून ऐकायला मिळायची. 1984-85 हा जो कालावधी होता, शिवसेनेच्या खऱ्याखुऱ्या उत्कर्षाचा काळ म्हणता येईल त्याला. मी तेव्हा फार तर 10-11 वर्षांचा होतो. पण त्या 85च्या BMC निवडणुका मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. असे एक विलक्षण अनुभव आहेत. छोट्या छोट्या घटना आहेत ज्या मनावर कोरलेल्या आहेत कायमच्या. प्रचाराची धामधूम, गल्लीबोळात पोरं पोस्टर्स दाखवायला रात्रीची हिंडायची, काही पोरं भिंती रंगवायची. मी त्यावेळेला या सगळ्यापासून लांब होतो, पण माझ्या वडिलांवर बऱ्याच जबाबदाऱ्या असायच्या. त्यांच्यासोबत मीही गाडीतून फिरायचो. कोणाची तरी ॲम्बॅसेडर होती एक. त्यात बसून अख्खं गिरगाव, खेतवाडी पालथं घालायचो आम्ही. जागोजागी नाक्यानाक्यांवर चहा व्हायचा. शेवट कुंभारवाड्याच्या नाक्यावर मोती सिनेमा होता. त्या बाहेरच एक भाजीपावाला असायचा. त्याच्याकडचा भाजीपाव खायचा रात्री 1:30-2 वाजता आणि मग घरी रवानगी. ही गंमत फार तर शनिवारच्या रात्रीच अनुभवता यायची मला, कारण माझी शाळा असायची ना दुसऱ्या दिवशी. ही सगळी खायची प्यायची गंमत वगळता अनेक सामान्य शिवसैनिक, कार्यकर्ते, ते अगदी प्रमोद नवालकरांसारख्या सेना नेत्यांसोबतच्या माझ्या वडिलांच्या चर्चा मला ऐकता यायच्या. तिथूनच मला राजकारण समजायला लागलं वगैरे असं म्हणणार नाही मी. पण निवडणुका असल्या की नेमकं काय चालतं हे कळायला लागलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात उडात बाळासाहेबांप्रतीचा आदरभाव, ती निष्ठा आणि त्यांच्या निव्वळ करिश्म्यानं, त्यांच्या अस्तित्वानं बहरलेली संघटना, वाढलेली शिवसेना. 2-5, 15-20 करता 1985ला 84 नगरसेवक असा वाढलेला आकार मी अनुभवला आहे शिवसेनेचा. आणि बरोबर एका दशकानंतर 1995 साली राज्यात शिवशाहीचं, सेना भाजपा युतीचं सरकार येतानाही मी पाहिलं. मला आजही तो दिवस चांगला आठवतोय. माननीय बाळासाहेबांनी सरांना, मनोहर जोशींना युतीचं CM म्हणून घोषित केलं आणि नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा राजभवनावर न होता तो शिवतीर्थावर आयोजित केला होता. मी तेव्हा शिकत होतो, 2nd इयरला होतो आणि साईड बाय साईड फोटोग्राफी करत होतो. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर घामट टेरेस नावाच्या बिल्डिंगमध्ये एक इन्स्टिट्यूट होतं, आजही आहे, मनोहर देसाईंचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी, NIP म्हणायचे त्याला. याच इन्स्टिट्यूटमधून मी बेसिक फोटोग्राफी शिकलो. मला आठवतं, मी शपथविधीचा जो दिवस होता त्या दिवशी संध्याकाळी क्लासला जायला दादरला उतरलो, पोहोचलो स्टेशन. ट्रेनमधून शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे भरभरून दादरला उतरत होते. महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी आकाशात एक नारंगी रंगाची छटा पसरली होती, वातावरण भगवं करून टाकणारी छटा. 5:30ला क्लास सुरू झाला. देसाई सर शिकवत होते, पण माझं मन शिवतीर्थावर पोचलं होतं. तेव्हा काय स्मार्टफोन नव्हते आजच्यासारखे की गुपचूप खाली बाकाच्या खाली लाईव्ह करून बघता येईल. आता मध्ये सटकायचं कसं, सरांना काय सांगायचं. पण आंतरिक उर्मी एवढी होती की अचानक माझी करंगळी वर झाली. सर आश्चर्याने बघत होते, हा असा काय मध्येच. त्यांनी मान हलवून जा असा इशारा केला आणि मी क्लास बाहेर पडलो तर थेट शिवतीर्थावर पोहोचलो. एका कोपऱ्यातून पार्काचा सगळा सोहळा, याची देही याची डोळा पाहिला. सोहळा संपला तेव्हा अनेक आमदारांना तिथून बाहेर पडताना पाहायला कट्ट्यावर चढून उभा राहिलो होतो. सगळं आटोपलं आणि मग भानावर आलो. क्लासमधून करंगळी वर करून बाहेर पडलो होतो.
तर माझी नोट्सची जी वही होती ती सुद्धा तिथेच त्या टेबलवर राहिली होती. आता पुढच्या क्लासला देसाई सरांनी विचारलं तर काय सांगायचं. तर या विवंचनेत चालत चालत जात असताना मला जिप्सीसमोर खुद्द देसाई सरच भेटले. तर मी त्यांना काही सांगणार इतक्यात तेच समोरून बोलले, मला माहीत नव्हतं तू सुद्धा शिवसैनिक आहेस. तू इकडे येणार हे माहीत असतं तर कॅमेरा दिला असता की झाल्या, चांगले 10-12 फोटो तरी मिळाले असते. पुढे महिन्याभरातच मी नोकरीला लागलो, तेही शिवसेनेच्या आमदारांकडे PM म्हणून. शिवसेना हा विषय अशा पद्धतीने माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत गेला. नाही म्हटलं तरी बाळासाहेबांच्या शिवसेनेनं मला माझ्या आयुष्यात चांगले दिवसही दाखवले. आमदाराचा PM म्हणून काम करताना लोकांकडून आदर मिळाला, प्रेम मिळालं. त्याच शिवसेनेच्या नादाला लागून माझ्या वडिलांनी मात्र आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं. चांगल्या सदन कुटुंबातले आम्ही कफल्लक झालो ते आमच्या वडिलांच्या शिवसेना प्रेमापोटी आणि त्यातून त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे. पण मला त्याचं वैषम्य वाटत नाही, तो विषयच वेगळा आहे. त्याबद्दल मला आज काही बोलायचं नाही. मी आज त्याच शिवसेनेतून शिल्लक उरलेल्या गटावर कमालीचा नाराज असतो, त्यांच्यावर टीका करतो. पण हा तुकडा जो आहे तोही खरं तर त्याच शिवसेनेचा भाग आहे जो माननीय बाळासाहेबांनी आपल्या करिश्म्यानं पोचला वाढवला. म्हणजे ही शिवसेना कोणाची असं कोणी विचारलं तर मी स्पष्टपणे सांगू शकतो की ही शिवसेना फक्त आणि फक्त माननीय बाळासाहेबांची. आणि त्यानंतर जर कोणाची असेल तर ज्यांनी या संघटनेला उभारताना आपला घाम गाळलाय, आपलं रक्त शिंपलंय, आपलं घरदार, आपला संसार ओवाळून टाकलाय, अशा त्या सगळ्याच वेड्या शिवसैनिकांची. ही शिवसेना माझ्या बापाशी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची तर अजिबातच नाही. नुसतं ठाकरे आडनाव असलं म्हणून शिवसेना तुमची होत नाही. आणि हो, 40 आमदार आणि 12 खासदार सोबत आलेत म्हणून आणि निवडणूक आयोगानं सांगितलंय म्हणून ही शिवसेना एकनाथ शिंदेंचीही होत नाही, मुळीच नाही. शिवसेना हा धगधगता अंगार होता आणि यापुढेही असेल. तो अंगार फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबच आपल्या हाती धारण करू शकत होते. हे एरा गबाळ्याचं काम नाही. हिंदुत्व हा एकच विचार डोक्यात घेऊन निघालेल्या माझ्यासारख्यांना पोट भरण्यासाठी अनेक उद्योग करावे लागले. कारण सामाजिक आणि राजकीय भूमिका ह्या वैचारिक पातळीवर मंथन वगैरे त्यासाठी ठीक आहेत, पण चरितार्थ चालवताना आपलेच हातपाय चालवावे लागतात. हे त्रिकालबाधित सत्य कोणी नाकारू शकत नाही. एक कलाकार, राजकीय व्यवस्थापन, व्यावसायिक, ते पत्रकार, ते राजकीय विश्लेषक असा प्रवास करत असताना आज ज्या बाळासाहेबांच्या आमच्यावर कळत नकळत अप्रत्यक्षपणे झालेल्या संस्कारांमुळे हिंदुत्वाची कास काही सोडता आलेली नाही आहे. मग त्यातून ओघानेच राजकारणावर बोलत असताना शिवसेनेतून गाळून उरलेला जो गट आहे, ज्याचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे हट्टानं करतायत, त्या गटाला शिल्लक सेना असं नामाभिधान लावावं लागतं. ज्या सेनेला उभारताना हजारो लाखो शिवसैनिक झटलेत, घाम, रक्त आणि वेळ प्रसंगी अश्रूही गाळलेत, त्या शिवसेनेच्याच एका गटाला शिल्लक सेना म्हणणं हा खरं तर अनावधानाने त्या सगळ्या शिवसैनिकांचा, ज्यात माझ्या बापाचाही समावेश होतो, त्या सगळ्या शिवसैनिकांचं, शिवसेना प्रमुखांचा, आमचं दैवत असलेल्या माननीय बाळासाहेबांचाही अपमान होतोय असं नाही का वाटत? हा विचार सहज माझ्या मनात आला आणि मी अस्वस्थ झालो गेले 2-3 दिवसांपासून. मलाच वाईट वाटलं. का कोण जाणे, राजकीय मतभेदांमधून येणाऱ्या विचारांद्वारे आपण आपल्याच बापाचा अपमान करतोय की काय असं वाटून गेलं. बरं, हे सगळं माझ्यापुरतं आहे. मग मी माझ्या विवेचनांमध्ये काय बोलायचं काय नाही हे ठरवणाराही मीच आहे. पण मला हे सगळं माझ्या चॅनेलच्या 0 ते 4.25 लाख सबस्क्रायबर्स या प्रवासात जे माझे सोबती आहेत, जे माझ्या विवेचनावर मी जे काही बोलतो, जे काही मांडतो, त्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या माझ्या आकार परिवाराला प्रामाणिकपणे मला हे सांगावंसं वाटतंय. उद्यापासून बोलताना शिल्लक सेना हा हेटाळणीचा शब्द मला टाळायचा आहे. तो मातोश्रीच्या बुरुजावरून टकमक बघणाऱ्या काही शिल्लक लोकांचा गट आहे. त्याचं नाव काहीही असेल, उबाठा, भालदार, चोपदार, पाटणकर काढा, काही, अगदी काही असेल, पण शिल्लक सेना नाही. यापुढे शिल्लक सेना हा शब्द मी तरी वापरणार नाही. काही मोजक्या नालायक लोकांना हिणवताना आपण आपल्या श्रद्धास्थानांची स्वतःच हेटाळणी करायची नाही, एवढं मात्र नक्की. मित्रो, आजच्या या व्हिडिओत चटपटीत, रंजक असं काहीच नव्हतं. फक्त मला तुमच्याशी संवाद साधावासा वाटला म्हणून बोललो. एक बोच होती मनात, ती तुमच्यापुढे व्यक्त केली. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.